दिल्लीच्या सुनसान हायवेवरून ती पिवळ्या रंगाची टॅक्सी वेगाने धावत जात होती. आज पौर्णिमेची तहानलेली पिशाची रात्र होती, परंतु त्या तहानलेल्या रात्रीच्या चंद्राचा प्रकाश त्या काळ्या ढगांनी अडवून ठेवलेला. टॅक्सीच्या ड्रायव्हर सीटवर टॅक्सी चालक बसलेला. त्याच्या बाजूला 22 वर्षीय तरुण विहान मेहरा बसलेला, तर मागच्या 2 सीटवर विहानचा एक मित्र अखिल शुक्ला बसलेला, तर बाजूला विहानची मैत्रीण मायरा रॉय बसलेली. भाऊ, गाडी जरा जोरात चालवा ना, रात्री 12 वाजायच्या अगोदर आम्हाला स्टेशनवर पोहोचायचं आहे. मायराने असं म्हणतच स्मार्टफोनमध्ये वेळ पाहिली. 11:49 झालेली. तिच्या चेहऱ्यावर जराशी बेचैनी, अस्वस्थता पसरलेली स्पष्ट दिसत होती. जी मॅडम, बस पोहोचलोच, तो ड्रायव्हर म्हणाला. विहानने गाडीच्या स्पीडरमध्ये पाहिलं. गाडी तब्बल 120च्या स्पीडने भरधाव वेगाने धावत होती. मायरा, इतकी कसली घाई आहे ग तुला? पोहोचू की आरामात? तसंही चंदीगडहून दिल्लीला जाणारी ट्रेन 12:30 वाजेची आहे, विहान म्हणाला. त्याच्या त्या वाक्यावर तो टॅक्सी चालक बोलू लागला. साहेब, तुम्हाला काहीच माहीत नाही, पण मॅडमला सर्व ठाऊक आहे. असं म्हणतच तो टॅक्सी चालक गूढ हसला व त्याने ॲक्सिलेटरवर दाब दिला. तसं स्पीडोमीटरमध्ये गाडीचा स्पीड 160 झाला. गाडी हवेला छाटत कापत बंदुकीच्या गोळीसारखी रस्त्यावरून पिवळ्या हेडलाईटच्या उजेडात धावू लागली. म्हणजे आम्हाला काही समजलं नाही. विहानने एक वेळ ड्रायव्हर मग मायराकडे पाहिलं व ती दोघं काही सांगणार तोच ड्रायव्हरने टॅक्सी थांबवली. स्टेशन आलं मॅडम. विहानच्या डाव्या हाताला स्टेशनची मोठी 60 फूट रुंद आणि 40 फूट उंच भिंत होती. त्या भिंतीला मधोमध एक बोगद्यासारखा दरवाजा होता, ज्यावर लिहिलेलं, चंदीगड स्टेशनवर तुमचं स्वागत आहे. हे तिघेही पटकन टॅक्सीतून खाली उतरले. टॅक्सीच्या डिक्कीतून प्रत्येकाने आपापली सुटकेस बाहेर काढली. मायराने पुन्हा घड्याळात वेळ पाहिली. 11:59 झालेले. 12 वाजायला फक्त 1 मिनिट कमी होता. घड्याळातील वेळ पाहून मायराचा चेहरा भीतीने बर्फासारखा पांढरा पडला. विहान, अखिल, 12 वाजायच्या आत स्टेशनवर चढा लवकर, मायरा म्हणाली व हातातील तिची बॅग घेऊन धावतच स्टेशनच्या गोल दरवाजाच्या दिशेने जाऊ लागली. परंतु तेवढ्यातच तिच्या घड्याळात 12 वाजल्याचा गजर वाजला. ओ नो, असं म्हणतच मायराने बेचैन, अस्वस्थ होत कपाळावर हात मारला. अखिल, विहान दोघे तिच्याजवळ चालत आले. मायरा मगाचपासून पाहत आहे. हा काय वेडपटपणा लावला आहेस तू? तो टॅक्सीवाला सुद्धा काहीतरी असंच म्हणत होता की मॅडमला माहितीये, पण तुम्हाला नाही माहिती. नक्की काय प्रॉब्लेम आहे सांगशील का? अखिलने न समजून विचारलं. त्यावर मायराने कपाळावरचा हात खाली घेतला व अखिल, विहान दोघांकडे घाबरलेल्या अवस्थेत पाहत सांगू लागली. मी ऐकलं आहे की पौर्णिमेच्या रात्री 12 नंतर जो कोणी चंदनगड रेल्वे स्टेशनवर चढतो त्याला छलाव्याची ट्रेन आपल्यात बसवून घेऊन जाते आणि त्या ट्रेनमध्ये जिवंत माणसं नाहीत, तर मेलेले मुर्दे बसलेले असतात. एकदा का कोणी त्या छलाव्याच्या ट्रेनमध्ये बसला की तो पुन्हा कधी दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर उतरत नाही. एवढं सांगून मायराने गंभीर गूढ नजरेने विहान, अखिलकडे पाहिलं. तिची हकीकत ऐकून अखिल, विहान दोघांचे हात भीतीने थरथरू लागले व दोघांनी भ्यायलेल्या चेहऱ्यांसहित आपापला उजवा हात वर आणला व दोघेही एकदाच, बाबाजी का ठुल्लू घे, असं म्हणतच अखिल, विहान मायराची चेष्टा करत मोठ्याने हसू लागले. काय यार मायरा, तू जनरेशन झेडमध्ये सुद्धा भूताखेतांवर विश्वास ठेवतेस, विहान म्हणाला. तसं त्याला दुजोरा देत अखिल बोलला. हो ना, मुळातच या सर्व गोष्टी फक्त स्टोरीमध्ये वाचायला छान वाटतात, पण रिअल लाईफमध्ये असं काहीही नसतं. अखिल, विहान
तुम्ही दोघं समजून का घेत नाही? मायरा पुढे काही बोलणार तोच विहानने एक बोट तोंडावर ठेवत तिला गप्प बसवलं व म्हणाला, तू आमच्यासोबत आत येतेस का? आम्ही दोघे जाऊ. विहानच्या वाक्यावर तिने नाईलाजाने होकारार्थी मान हलवली व तिघेही जण त्या वेलकम टू चंदनगड स्टेशन एंट्री दरवाजातून आत चालत निघून गेली. काळ्याभोर आकाशाच्या पडद्यामागे लपलेला पौर्णिमेचा चंद्र हळूच पुढे आला. त्या चंद्राच्या समोरून 3-4 वटवाघळे उडत पुढे निघून गेली. विहान, अखिल, मायरा तिघेही चंदनगड प्लॅटफॉर्मवर आले. आजूबाजूला पाहू लागले. प्लॅटफॉर्म नंबर 1 आणि प्लॅटफॉर्म नंबर 2 दोन्ही प्लॅटफॉर्म सताड सुनसान पडलेले. जर काही हालचाल जाणवत असेल तर ती फक्त प्लॅटफॉर्मवर झाडांच्या तुटून पडलेल्या पानांची होती, जी की हवेने नागमोडी उडत जात होती. दोन्ही प्लॅटफॉर्मच्या मधोमध असलेली काळ्या नागासारखी पटरी, त्या पटरीवर पांढरं धुकं जमलेलं. दूर गल्लीत कुठेतरी रात्रीचे भटकणारे कुत्रे, कोणी मेले की काय अशी घसा फाडून केकाटत ओरडत रडत विवळत होती. प्लॅटफॉर्मवर पसरलेल्या दळभद्री शांततेत तो आवाज एका अजान भयाच्या अस्तित्वाची चाहूल लावून देत होता. विहान, अखिल, मायरा तिघेही आजूबाजूला पाहतच होते. तोच एक बाबा हातातली थाळी वाजवत ह्या तिघांजवळ आला. वाढलेले केस, वाढलेली दाढी, वरचं अंग उघडं, खाली काळी धोती होती. गळ्यात ॲपलचं आयफोन लटकवलं होतं, जसं काय IIT बाबाच आहे. बच्चा, पैसे दे दे बच्चा, IIT बाबाने हातातली थाळी वाजवत म्हटलं. अखिल, विहान मात्र त्या IIT बाबाच्या गळ्यातील आयफोनकडेच पाहत होते. बाबा, गळ्यात आयफोन आहे आणि भीक मागते? विहानने आश्चर्यचकित होत विचारलं. त्यावर तो IIT बाबा हसत म्हटला, बेटा, बिझनेस छोटा आहे की मोठा आहे ह्याने काही फरक पडत नसतो. चला तिघांनी 100 रुपये काढा. बाबा, मी तुम्हाला 1000 रुपये देतो. मला हा आयफोन देता का? अखिल जिभल्या चाटत म्हणाला, बेटा, मी IIT बाबा आहे, चुतिया बाबा नाही. चल पैसे काढ. IIT बाबा हसत म्हटला. ह्या तिघांनीही त्याला 100च्या 3 नोटा दिल्या. तसा तो पैसे घेऊन निघून गेला. पाहिलंस विहान, भिकाऱ्यांकडे आयफोन आहे पण आपल्याकडे नाही. अखिलने भरलेल्या डोळ्यांनी विहानकडे पाहिलं. हुंदके देत रडू लागला. जरा वेळाने प्लॅटफॉर्मच्या पटरीवर पसरलेल्या पांढऱ्या धुक्यात 2 पिवळे मोठे हेडलाईट चमकले आणि मग एक मोठा ट्रेनच्या हॉर्नचा आवाज आला. अचानक आलेल्या त्या भयंकर कर्णकर्कश आवाजाने ह्या तिघांच्या अंगावर सरकन काटा उभा राहिला. ट्रेनच्या पुढे इंजिनवर ट्रेनचं नाव वगैरे काही नव्हतं लिहिलेलं, फक्त एक आकडा होता, 13. धुक्याला आजूबाजूला सारत दळभद्री छातीतल्या ठोक्यांचा आवाज व्हावा तसा आवाज करत ट्रेनचा एक लाकडी बांधणीचा जुना डब्बा येऊन ह्या तिघांसमोर उभा राहिला. करकर गंजलेल्या बिजागऱ्यांचा आवाज करत लाकडी दरवाजा आतल्या बाजूने आपोआप उघडलं. हे तिघेही जागेवर एकदम गोठून गेलेल्या अवस्थेत त्या अचानक आपोआप उघडलेल्या दरवाजाच्या आत पाहत होते. आत मरणाचा काळोख होता. जसं काही वातावरणातला अंधार त्या डब्याने आपल्या आत शोषून घेतला आहे. हे तिघेही आत पाहतच होते की अचानक भस्कन एक पांढरा फट्ट बर्फासारखा सफेद चेहरा बाहेर आला. डोक्यावर काळी टोपी, गोल चेहरा, चेंडूसारखे डोळे, आडचं नाक, लोंबणारे गाल आणि ओठांवर मिशी असा तो कंडक्टर दात काढत हसत ह्या तिघांकडे पाहू लागला. वेलकम टू ट्रेन नंबर 13 बॉईज. त्या TCने जरा वेळ थांबून मायराकडे जीभ ओठांवरून फिरवत खालून वरपर्यंत पाहिलं व पुढे म्हणाला, अँड गर्ल्स, वेलकम टू 13. तो TC असं म्हणतच मागे गेला. तसा अंधाऱ्या ट्रेनच्या डब्यात 4 कंदीलचे दिवे पेटले. आपापल्या सुटकेस घेऊन हे तिघे ट्रेनच्या डब्यात चढले. तसे ट्रेनच्या उघड्या दरवाजासमोर जरा दुरून तो IIT बाबा
ह्यांच्या दिशेने धावत येताना दिसला. थांबा थांबा मुलांनो, त्या ट्रेनमधून उतरा. IIT बाबा ट्रेनपाशी पोहोचलाच होता की तोच प्लॅटफॉर्मवर उभ्या ट्रेनचा दरवाजा आपोआप धाडकन बंद झाला. इंजिनच्या हॉर्नच्या भोंग्यातून एक राक्षसी दैत्य किंचाळला व इंजिनच्या सायलेन्सर नळीतून काळा धूर सोडत जुगजुग करत पटरीवरून ट्रेनची चाक पुढे जात ट्रेन धावू लागली. IIT बाबा जागेवरच थांबला. त्याच्या चेहऱ्यावर भयंकर, अस्वस्थ, भयप्रद भाव उमटले. बिचारी पोरं, त्यांना माहिती पण नाही ती ज्या ट्रेनमध्ये चढलीयेत तो एक सैतानाचा जबडा आहे आणि ती नुसती ट्रेन नाही तर चालता फिरता मृत्यू आहे. IIT बाबा त्या ट्रेनकडेच पाहत होता. तोच मागची लाल लाईट दाखवत ती छलावा ट्रेन चंद्राच्या निळ्या श्रापित उजेडात पटरीवरून धावता धावता जागेवरूनच गायब झाली. विहानने TCच्या छातीवर असलेल्या नेमप्लेटवर पाहिलं. त्यावर लिहिलेलं आंडुनाथम. जे नाव वाचून तो तोंडातल्या तोंडात हसू लागला. TT आंडुनाथने ह्या तिघांच्या तिकीट चेक केल्या व म्हणाला, इथून सरळ वर 2 डबे चालत जा, तिथेच तुमची सीट आहे. अँड हॅपी जर्नी बॉईज अँड TCने असं म्हणतच मायराकडे जिभेवरून ओठ फिरवत म्हटलं, हे गर्ल्स. तिघांनी आपापल्या सुटकेस उचलल्या. डब्यातून चालत जाऊ लागले. आजूबाजूच्या डब्यांच्या सीटवर इंग्रजकालीन कपडे घातलेली माणसं बसलेली. त्यांच्या अंगाची कातडी बर्फासारखी गार सफेद होती. ती सर्वजण जागेवर एकदम लाकडागत तट्ट ताट फुगून जागेवर बसलेली. कोणी कोणाशी काहीही बोलत नव्हतं. एकदम भकास अशी शांतता पसरलेली. जसं काय ह्या डब्यातली माणसं जिवंत नाहीत तर मेलेली प्रेत बसलेली आहेत. ही तिघं आपल्या डब्यात आली. डब्यात 2 लाकडांच्या फळ्या, 2 खिडक्या होत्या. वर छताला 2 कंदील पेटलेले. सर्वांनी बॅग सीटच्या फळीवर ठेवल्या व सीटवर बसले. ही ट्रेन खूप जुनी आहे नाही. डबेही लाकडाचे आहेत आणि लाईट्स म्हणून कंदील. अखिलने प्रश्नार्थक नजरेने आपल्या मित्रांकडे पाहिलं. तोच मायरा म्हटली, खरं आहे. आणि तो TT तर मला एकदम शक्ती कपूर वाटतो. कोणतो रंडुनाथ, विहान म्हणाला. त्याच्या त्या वाक्यावर सर्वजण दात काढत हसू लागले. बाहेरून पाहता आता ट्रेन एका 50 फूट उंच नागमोडी वळणावरून जाताना दिसत होती. ट्रेनच्या खाली आजूबाजूला 4ही दिशेने जंगली झाडे होती आणि ट्रेनच्या समोरून वर आकाशात पौर्णिमेचा चंद्र उगवलेला. वाव, किती छान दृश्य आहे नाही. किती मोठा पूल आहे हा आणि खाली झाडे आहेत. मायरा उत्साहित होत म्हणाली. पण मायरा, अखिल, चंदीगड टू दिल्लीला जाताना कोणतंच जंगल किंवा पूल लागत नाही. मग हा पूल जंगल कसं आलं? अखिलने न समजून खिडकीतून बाहेर पाहत विचारलं, ज्याचं उत्तर कोणाकडेही नव्हतं. एक काम करूयात, कोणाला तरी विचारूयात. विहानने असं म्हणतच बाजूच्या डब्यात पाहिलं. तिथे एक इंग्रज घराण्यातील कपडे घातलेलं जोडपं बसलेलं आणि त्यांचा लहान 2 वर्षाचा मुलगा त्या स्त्रीच्या मांडीवर बसलेला. जी, एक्सक्यूज मी मॅडम, ही ट्रेन कुठे चालली आहे? विहानने विचारलं. परंतु त्या स्त्रीने काहीही म्हटलं नाही. ती तिघेजण आपल्या जागेवर शांत बसली होती. त्यांच्या हालचाली एकदम गोठल्या होत्या. जसं काय ती माणसं नाहीत, पुतळे आहेत, मेलेली प्रेत आहेत. विहानच्या वाक्यावर त्यांनी कसलाही प्रत्युत्तर दिलं नाही. तसं त्याने पुन्हा विचारलं, जी, एक्सक्यूज मी सर, ही ट्रेन कुठे चालली आहे? विहानच्या वाक्यावर कोणीही काहीही म्हटलं नाही. सर्वजण फक्त शांत बसलेले. मायरा एकटक त्या सर्वांच्या हालचालींवर लक्ष ठेवून पाहत होती. तिला एक भयंकर गोष्ट निदर्शनास येऊ लागली की त्या तिघांचेही श्वास थांबलेत आणि डोळ्यांची नजर सताड प्रेतागत उघडी आहे. डोळ्यांच्या पापण्या लवत नाहीयेत आणि तो 2 वर्षाचा मुलगाही खेळत नाहीये. गप्प शांत बसला आहे. मला ही माणसं जरा विचित्र वाटतायत. विहान, अखिल, मायराने आपली भीती बोलून दाखवली. नाही, मला नाही वाटत ही भूत आहेत.
थांब, मी त्यांना हात लावतो. विहान म्हणाला. जागेवरून उठत तो त्या मुलापाशी आला व त्याने हळूचच दीदी म्हणत आपला हात त्या स्त्रीच्या खांद्यावर ठेवला. तसा त्याच क्षणी विहानच्या सर्व शरीराला एक 440 व्होल्टचा झटका बसला. त्याचं सारं शरीर काळं झालं, केस उभे राहिले, डोळे सोनेरी रंगाने चमकले व जागेवरच सेकंदात त्याच्या देहाचा काळा कोळसा झाला. विहान! अखिल भयभीत स्वरात मोठ्याने ओरडला. मायरा अखिल डोळे मोठे करून थरथरत्या देहाने खाली जमिनीवर पडलेली विहानची राख पाहत होते. तोच मागून टीटी आंदोनाचा आवाज आला. कापला, कापला, पहिला तिकीट कापला. मागे ते टीटीचं ध्यान खांदा हिचके देत मोठमोठ्याने आसुरी हास्य होतं. त्याचे लाल रंगाचे डोळे ज्यात काळे 2 ठिपके होते. तो खांदे गदागदा हलवत हसत होता आणि मग जागेवरच तो गायब झाला. जे दृश्य पाहून मायरा अखिल दोघांच्या पाठीवरून धारधार सुरी फिरवल्यासारखी भीती त्या दोघांच्या छातडाला जखम करून गेली. म्हणजे ही छलाव्याची मुडद्यांची ट्रेन आहे आणि ते सर्व खरं आहे जे तू सांगत होतीस मायरा. अखिल भीती घाबरत म्हणाला. परंतु मायराची मात्र दातखिळी बसलेली. काय करू आणि काय नको असं तिला झालेलं. तिचा मेंदू बधीर व्हायची पारी आलेली. मायरा, मायरा! अखिलने मायराचे दोन्ही खांदे पकडले. तिला गदागदा हलवत शुद्धीवर आणलं. तसं ती भानावर आली. मायरा, तुला जर या चकव्याच्या मुडद्याच्या ट्रेनबद्दल माहिती आहे, मग इथून वाचण्याचा काहीतरी मार्गही माहिती असेल ना? अखिलने विचारलं. त्यावर मायराने डोळे मिटले व विचार करू लागली व बंद डोळ्यानाड ती बोलू लागली. हो, माझ्या आजीने एक उपाय सांगितला. या लाकडांवर जिवंत माणसाला मारून त्याचं रक्त या ट्रेनच्या लाकडावर वाहिलं तर ही ट्रेन 2 मिनिटासाठी थांबते व दरवाजे एकदाचे उघडले जातात. मग तुम्ही बाहेर पडू शकता. असं म्हणतच मायराने अखिलकडे पाहिलं. तसा तो खुनशी क्रूर हसला व लागलीच पटकन त्याने एका हाताचा पंच मायराच्या नाकावर मारला. वार इतका वेगवान होता की मायरा खाली जमिनीवर पाठीवर कोसळली. तिच्या नाकातून रक्त वाहू लागलं. सॉरी मायरा, पण जर मला जिवंत राहायचं असेल तर तुला मरावंच लागेल, कारण मला ह्या छलाव्याच्या ट्रेनमध्ये छलावा बनून कायमचंच भूत बनून भटकत राहायचं नाहीये. अखिलने असं म्हणतच बाजूच्या लाकडी सीटची एक फळी तोडून हातात घेतली. मग त्या लाकडी फळीचा एक वार मायराच्या कपाळावर केला. फट आवाज करत कपाळ फुटलं. रक्त वाहू लागलं. वेदनेने विवळत रडत मायरा हातपाय झाडू लागली. अखिलच्या मागे एक अंधारात बुडालेली दरवाजाची चौकट दिसत होती. ज्या अंधारात 2 लाल लेझरसारखे डोळे हे भयंकर दृश्य कृत्य घडताना पाहत होते. जणू तो सैतानच या मानवी नीचपणाच्या कृत्याचा नंगा नाच पाहत होता. मायराचं तडफडणारं शरीर एकदम निर्जीव झालं. रक्ताने माखलेला चेहरा, सताड उघडे डोळे वर पाहू लागले. आणि तोच ट्रेन थांबली व ट्रेनचे सर्व बंद दरवाजे एकदाच उघडले. मी वाचलो, मी वाचलो! दोन्ही हात वर करत अखिल आनंद साजरा करत म्हटला. अखिलने हातातला लाकूड तिथेच फेकला व डब्याच्या उघड्या दरवाजापाशी आला व खालती पाय टाकणार तोच त्याने स्वतःला थांबवत खाली पाहिलं. ओ तेरी! अखिलच्या तोंडून आश्चर्यकारक उद्गार बाहेर पडला, कारण ट्रेन 50 फूट उंचावरच्या पुलावर उभी होती आणि खाली लांबपर्यंत पसरलेलं निळ्या पाण्याचा समुद्र होता. बस पाण्यातच उडी टाकूयात, जीव तरी वाचेल, असं म्हणतच अखिल दरवाजातून उडी मारणार की तोच आवाज करत ट्रेन पुन्हा सुरू झाली. अरे अरे, अजून 2 मिनिटेही नाही झाली, मग ही ट्रेन कशी काय सुरू झाली? अखिल न समजून म्हणाला. तोच त्याला आपल्या मागे कोणीतरी उभा असल्याची जाणीव झाली. तसा तो गरकन मागे वळाला आणि तेवढ्यातच त्याच्या नाकावर लाकडाच्या फळीचा वार झाला. वेदनेने मोठ्याने विवळत अखिल दरवाजात कोसळला. त्याच्या फुटलेल्या नाकातून रक्त ओघळत होतं.
डोळ्यांसमोर अंधारी आली होती. 3-4 वेळा त्याने डोळे मिचकावले. मग समोर पाहिलं तसं त्याला आश्चर्यकारक झटका बसला. समोर रक्ताने माखलेल्या चेहऱ्याची मायरा हातात लाकडी फळी घेऊन उभी होती. मायरा, तू जिवंत? तू तर मेली होती ना? अखिलने विचारलं. हो अखिल, मी मेले होते. कारण माझं हृदय फक्त 1 मिनिटाकरिता बंद झालेलं. कारण जायची वेळ माझी नाही तर तुझी आहे. मायरा रागात दात ओठ खात म्हणाली. पण मायरा, मी तुझा मित्र आहे ना, मग तू मला मारणार? अखिल दयनीय स्वरात म्हणाला. त्याच्या त्या वाक्यावर मायराच्या डोळ्यात टचकन पाणी आलं व ती इतकंच म्हटली, सॉरी अखिल. मायराने दोन्ही हातात वर पकडलेला लाकूड तिप्पट वेगाने खाली आणला व एक जोरदार फटका अखिलच्या कपाळावर मारला. पहिल्याच वारात अखिलच्या डोक्याची कवटी फुटली. डोळ्यांच्या खोबण्यातून पांढरी बुबुळे निघून बाहेर आली. खाली पडली. अखिलचं सारं शरीर त्या वेदनेने तडफडू लागलं. त्याचा जीव अद्याप गेला नाही हे पाहून मायराने पुन्हा लाकडाचा फटका त्याच्या डोक्यावर मारला. तशी त्याची कवटी चेंदामेंदा होत फुटली. आतून मेंदू लाल, हिरव्या, पिवळ्या रक्ताच्या थारोळ्यात कचऱ्यासारख्या तिथे खाली पडलेला दिसत होता. तोच पॉम असा आवाज करत ट्रेन जागीच थांबली. मायराच्या समोरचा लाकडी दरवाजा करकर आवाज करत उघडला गेला व तिला आपल्या समोर दिल्ली नाव असलेला फळा दिसला. ट्रेन दिल्ली स्टेशनवर पोहोचली होती. हताश, निराश नजरेनेच मायरा ट्रेनच्या दरवाजातून उतरत खाली स्टेशनवर उतरली. हळूहळू हताश नजरेने खाली पाहत पाहत मायरा पुढे पुढे चालत जात समोर असलेल्या एका स्टीलच्या बाकड्यावर बसली. तसा त्या ट्रेनचा हॉर्न वाजला व ट्रेन जुगजुग करत जाऊ लागली. मायराने त्या ट्रेनकडे पाहिलं. ट्रेनच्या दरवाजात अखिल, विहान उभे राहून तिला हात दाखवत बाय बाय करत होते. मग अचानकच ती 30-35 डब्यांची ट्रेन, छलावा ट्रेन धुक्यात बदलली जात गुमनाम झाली. मायरा दोन्ही हात चेहऱ्यावर ठेवत मोठमोठ्याने रडू लागली. कारण त्या छलावा ट्रेनने तिच्या दोन्ही जीवाभावाचे मित्र हिरावून घेतलेले